त्यामुळे तुमच्या डोक्यावरती इथं व्हायब्रेशन निर्माण होतात आणि व्हायब्रेशन निर्माण झालं स्ट्रेस आहे काय डोकेदुखीचा त्रास आहे तो नाहीसा होतो त्याच्यामुळे. चला पुढचा प्राणायाम करूया, भस्त्रिका प्राणायाम. जे 3 प्राणायाम आहेत ते आपल्याला डेली रुटीनमध्ये ॲड करायचे. आता ते 3 प्राणायाम कोणकोणते? भस्त्रिका, कपालभाती आणि अनुलोम विलोम. तर हे 3 प्राणायाम आपण आज करणार आहोत. भस्त्रिका प्राणायाम आपण आता थोडंसं व्हेरिएशनमध्ये करणार आहोत. डेली करतो श्वास घेणं श्वास सोडणं, याच्या व्यतिरिक्त कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. फर्स्टमध्ये दोन्ही हाताची मूठ घ्यायची आणि शोल्डर लाईनमध्ये दीर्घ श्वास घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत खाली. आता हेच तुम्ही डोळे बंद करून पण करू शकतात, ज्यांना माहिती आहे ते, आणि ज्यांना माहित नाही त्यांनी ते डोळे उघडे ठेवून बघायचं आहे. 10-10 वेळा करूयात, 3 रिपिटेशन 10-10. चला, श्वास घेत दोन्ही हात वर, 1 2 रिलॅक्स. 30 सेकंद विश्रांती. त्याच्यामुळे थोडं चक्कर आल्यासारखं होतं. ज्यांना चक्कर आल्यासारखं होतं त्यांनी संथ गतीने करायचंय, कोणतीही जलद गती करायची नाहीये. चला, सेकंड राऊंड. दोन्ही हात शोल्डर लाईनमध्ये. श्वास फक्त नाकावरती तोंडावरती कुठलाही प्रेशर द्यायचा नाहीये जबरदस्तीने. घेऊया श्वास. रिलॅक्स. 30 सेकंड रिलॅक्स. स्पाइन चेस्ट रीएडजस्ट करायचे. कोणताही प्राणायाम करताना आपले जे पाठीचा कणा आहे तो एकदम ताठ असला पाहिजे. प्राणायाम करताच नाही तर प्रत्येक आसन करताना पण पाठीचा कणा आपल्याला ताठच लागतो. थर्ड राऊंड करूया. दोन्ही हात शोल्डर लाईन मध्ये. श्वास घेत दोन्ही हात वर, रिलॅक्स. याच्यामुळे आपल्याला काय खाली हात घेऊन येताना छातीवरती वगैरे काय जास्त प्रेशर द्यायचा नाहीये. जस्ट आपल्याला झटका दिला गेला पाहिजे इतकंच आपल्याला श्वास हे करायचा आहे, सोडायचा, आणि हात पण तेवढाच प्रेशरने आपल्या शरीरावरती दाबायचा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. 5 वेळा असं आवर्तन करणार आहोत. स्लो सॉफ्ट इनहेल आणि स्लो सॉफ्ट एक्झेल. जेवढ्या संथ गतीने श्वास घेता येईल तेवढ्या संथ गतीने श्वास घेण्याचा प्रयत्न आणि सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. घेऊया श्वास. पाच राऊंड करायचे. श्वास घेताना स्पाइन चेस्ट वरच्या बाजूला ओढायचे. सावकाश थांबायचं.
पुढचा प्राणायाम करणार कपालभाती. कपालभातीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि पिरियडच्या दरम्यान गर्भवती महिलांनी आणि ज्यांचं शस्त्रक्रिया वगैरे झाली, हार्नियाचा त्रास असेल त्यांनी हा प्राणायाम करायचा नाहीये. अदरवाईज हा प्राणायाम करू शकतात. हार्ट बीपी वाले याला एका सेकंदात एकच स्ट्रोक करायचा आहे, जास्त करायचा प्रयत्न करायचा नाहीये. त्याच्यामुळे त्यांचा हार्टचा किंवा बीपीचा त्रास जास्त वाढू शकतो. शक्यतो कमीच करायचा आहे. दोन्ही हाताची समान मुद्रा घेणार आहोत. पाची बोट एकमेकांना जुळून घ्यायचे, डोळे बंद. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास हा स्ट्रोकनी बाहेर जाणार आहे. एक मनामध्ये धारणा करायची, समोर मोमबत्ती आहे आणि तिला आपल्या नाकाच्या हवेने आपल्याला विझवायचं आहे. आता श्वास सोडताना आपले भरपूर लोक नाकाचं असं आकुंचन प्रसारण करतात किंवा फेशियल मसल्स कमी जास्त करत असतात. ते करायचं नाही. घशावरती कुठलाही ताण द्यायचा नाहीये. फक्त आणि फक्त श्वास सोडण्याकडे लक्ष द्यायचंय. श्वास घेण्याकडे लक्ष अजिबात द्यायचं नाहीये. डेली लाईफमध्ये मॅक्झिमम 300 स्ट्रोक करायचे. 5 मिनिटात 300 स्ट्रोक इझिली होतात. ज्यांना ह्या प्राणायामामुळे कमरेचा त्रास होतो भरपूर जणांना, तर ताठ बसायचंय आणि हा नॉर्मल आहे. तुम्हाला 30-30चे स्ट्रोक करा, त्याच्यामुळे तो ताण कमी होईल. ज्यांना दम लागला असेल त्यांनी मध्येच थांबायचंय आणि परत एकदा सुरुवात करायची. स्पाईनला रिॲडजस्ट करून परत सुरुवात. सावकाश थांबायचंय. हाताची मुद्रा सोडणार आहोत. थोडा वेळ शांत स्तब्ध बसून राहायचंय. श्वासांची गती नॉर्मल करून घ्यायची. आता करणार आहोत नाडी शोधन, याला अनुलोम विलोम पण म्हणतो आपण. हाताची विष्णू मुद्रा घ्यायची. उजव्या हाताने तर्जनी आणि मध्यमा एकमेकांना जुळवायचे. करंगळी आणि त्याच्या साईडचे जो बोट आहे रिंग फिंगर तो एकमेकांना जुळून घ्यायचा आहे. त्यांची हाईट मॅच करून घ्यायची, कारण कमी जास्त हाईट असते त्याच्यामुळे. आणि उजवी नाकपुडी बंद करायची. डाव्या नाकाने श्वास घ्यायचा. डाव्या नाकाने घेऊन उजव्या नाकाने सोडायचं. उजव्याने घ्यायचंय, डाव्याने सोडायचं. आता हीच क्रिया डोळे बंद करून करायची. दोन्ही हाताची मुद्रा. डाव्या नाकाने श्वास घेऊन उजव्या नाकाने श्वास सोडायचा आहे. उजव्या नाकाने घ्यायचा आहे, डाव्याने सोडायचं. डेली लाईफ मध्ये हे करायचं हे प्राणायाम आहेत. पुढचा एक ऍडिशनल प्राणायाम सांगणार आहे. तो प्राणायाम डोकं शांत करण्यासाठी खूप जास्त मदत करतो. प्रत्येक प्राणायाम कमीत कमी 5 मिनिटं करायचा आहे.
पाठीचा कणा ताठ. डाव्या नाकाने श्वास सोडून आवर्तन पूर्ण करायचंय. सावकाश दोन्ही हात खाली सोडायचे. थोडा वेळ शांत बसायचंय. मनामध्ये कुठलाही विचार नाही. पुढचा प्राणायाम करणार आहोत भ्रामरी. भ्रामरीमध्ये तर्जनी भुवयांच्या वरती असते, तिन्ही बोट डोळ्यांनी नाकाच्या मध्ये आणि अंगठ्याने कान बंद करायचे. याच्यामुळे तुमच्या डोक्यावरती इथं व्हायब्रेशन निर्माण होतात आणि व्हायब्रेशन निर्माण झाले स्ट्रेस आहे काय डोकेदुखीचा त्रास आहे तो नाहीसा होतो त्याच्यामुळे. तर करूयात. तर्जनी भुवयांच्या वरती ठेवायचे, तिन्ही बोट डोळ्यांनी नाकाच्या मध्ये, अंगठ्याने कान बंद करायचंय आणि एका भुंग्याप्रमाणे श्वास आवाज करायचा असा. घेऊया श्वास. सावकाश दोन्ही हात खाली. जे काही व्हायब्रेशन निर्माण झाले ते फील करायचे. तुम्ही याला 5 वेळा 10 वेळा तुमच्या क्षमतेनुसार पण करू शकता. जर तुम्हाला डोकेदुखीचा आणि जास्त स्ट्रेस वगैरे असेल तर हा प्राणायाम जास्तीत जास्त करायचा आहे. सावकाश डोळे उघडायचे. याच्यामध्ये भरपूर लोक एक चुकी करतात की डोळे पूर्णपणे असे दाबून घेतात. डोळे दाबायचे नाहीयेत, सॉफ्टली हात ठेवायचे जेणेकरून फक्त अंधार आपल्या डोळ्यापुढे येईल. त्याच्यामुळे